तुमच्यासाठी रामाचं आगमनच तेव्हा आहे जेव्हा संताची संगत घडते. कारण परमात्म्याचं आगमन दारात व्हायच्या आधी आत्म्यात होणं फार गरजेचं असतं. कारण माझं माऊली सांगतात, हा राम जो राहतो ना त्याची मूळ जागा सर्वाघटी राम देहा देही. सगळीकडनं ओळखून येण्यासाठी पहिल्यांदा परमात्मा आपल्यातला कळावा. ज्या दिवशी स्वतःची किंमत कळेल त्या दिवशी जगाच्या मालकाचं सामर्थ्य आपोआप कळणार. आधी मला कळावं मी कोण आहे, माझा अधिकार काय आहे. किती दुर्मिळ असा नरदेह मला मिळाला, किती अधिकारी आहे मी, वैष्णव म्हणून जन्माला आलोय, काय सामर्थ्यवंत आहे मी, या महाराष्ट्राच्या मातीत पतीत या एवढा पतीत असणारा इथे येऊन पावन झालोय. हा अधिकार ज्या दिवशी मला लक्षात येईल, कधी येईल, संताचे संगती मनमार्गगती अकाला श्रीपती आणि बंध, त्याच्याशिवाय तो कळणार नाहीये. आता संत ओळखू येणं सुद्धा पात्रता लागतं. हे संत आहेत, हे ज्यांना कळालं ते संत आहेत. कारण हे संत आहेत हे कळण्यासाठी प्रारब्धही फार चांगलं लागतं, नजरही फार पवित्र लागतं, अंतकरणही फार शुद्ध लागतं. आम्ही भलत्यांना संत म्हणून बसतो आणि आमचं आयुष्य चुकीच्या मार्गावर जातं. आणि ज्या दिवशी संगत चुकीची लागते त्या दिवशी सण काय, समारंभ काय आणि सप्ताह काय, कुठलीच गोष्ट तुम्हाला आनंद देऊ शकत. पण ज्या दिवशी संताची संगत होते प्रत्येक दिवस सणासारखं निघतो. पण आज गेली 33 वर्ष तुम्ही अखंड नाम सप्ताह करता, त्यातला आजचा पहिला दिवस त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्या पदरात पडली. या कोडोली पावनभूमीमध्ये हा संकीर्तन सोहळा अखंड नाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 33 वर्षापासून चालत आलेला. अगदी काहीच कालांतराने 3 तप पूर्ण होतील तुमची. 36 वर्ष झाले की तुमची 3 तप पूर्ण, अजून 3 वर्षाने तुमची 3 तपपूर्ती पूर्ण होणार आहे. आणि सामर्थ्याने तुम्ही सप्ताह करता, गोड नियोजन केलं. मग म्हटलं सुरुवातच जरा आनंदापासून करावी. कारण दिवाळी जरी तारखेनुसार गेली असली तरी जोपर्यंत आम्हाला नामचिंतनाची ताकद कळत नाही तोपर्यंत आमची दिवाळी साजरी होणार. आम्हाला कळावं ताकद काय याच्यामध्ये, आणि याच्यासाठी हा संकीर्तन सोहळा. अगदी गोड नियोजन, सर्व संयोजक आयोजक नियोजकांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगवादक आमचे चंद्रकांत दादा, आमचे सोमनाथ दादा ज्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली, आमचे चैतन्य साऊंडवाले, सगळी मंडळी, चोपदार विनेकरी, सगळी मंडळी, सगळ्यांच्या सहवासामध्ये हा संकीर्तन सोहळा. भाग्यवान माणसं आहेत आपण, फार भाग्य आहे आपलं. हिंदू धर्मात जन्माला आलो, सामर्थ्याने वारकरी संप्रदायात वावरतोय. आपलं इतकं भाग्यच कोणाचं नाही. पण कसं असतं ना, पिकतं तिथं विकत नाही. आम्हाला लोकांचं चांगलं दिसतं, आमचं कळत नाही. माऊली म्हटली या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. मी ज्ञानी झालो म्हणून सामर्थ्यवंत झालो असं नाही. ज्या दिवशी तुझी आवड लागली त्या दिवशी कळलं माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन गुरु. ज्या दिवशी पंढरपुरात आलो त्या दिवशी कळलं अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. मी अवतार तुझाच, तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे, तुझ्यामुळेच मी परिपूर्ण आहे. आणि त्याच्यामुळे मला भक्ती करणं सामर्थ्यानं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी भक्तीची सांगड ज्ञानाला लावली त्या दिवशी कळलं तुझा आणि माझा संबंध काय. ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध कळला त्या दिवशी कळलं अवघाचे संसार सुखाचा करी. मी काहीही करू शकतो, कधी जाई नगे माये. हे कळलं कधी, जेव्हा तुझ्या दारात आलं, तुला पाहिलं. देव दिसत नाही बरं का, कीर्तनकार म्हणून सांगते, देव कधीच दिसत नाही. देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी देव आपल्यात येतो ना तो असतोच, येतो म्हणजे असतोच. पण त्याची ज्या दिवशी ओळख होते ना, ज्या दिवशी यातला परमात्मा कळतो, ज्या दिवशी आपल्या आत असणाऱ्या परमात्म्याची ओळख होते त्या दिवशी जिकडे बघेल तिकडे परमात्माच दिसतो. ही परमार्थाची ताकद आहे, ही ताकद लक्षात घ्या. आणि टाळ्या वाजव वाटलं तर वाजवत जा, करोजीकर वाजवायची आहे की नाही, त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, वाजवायची ठीक आहे, त्याला काही कंजूसपणा करायचा नाही, बिंदास. आणि हे माहेर आहे तुमचं मायबाप, जगाच्या मालकाच्या दारात बसलाय म्हणजे लोकांना कशाला काय सांगायचं. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, याला सांगायचं रे. लोक म्हणतात ऐकतात
सांगायची गरज नाही, न सांगता तुम्हा कळू येते अंत. माझ्या विटेवरच्या मालकाला न सांगता सगळं कळतं. तुम्हाला तुम्ही इथे बसलात ना, संपलं. फक्त आनंद व्यक्त करावे, फील द मोमेंट. प्रत्येक क्षण जगा. कीर्तन आनंदाने श्रवण करा, ऐकू नका, श्रवण करा. जगा ते कीर्तन. मग बसायचं म्हणून बसू नका, ऐकायचं म्हणून ऐकू नका. खूप भाग्य लागतं रे इथं यायला. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनच आलो काम होतं, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही हो. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. माझे माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला या धर्म मंडपामध्ये बसू देत नाही, ही सगळ्यात मोठी सत्यता आहे. भाषा माझी नाहीये. नामासी विनमुख तो नरक पापिया हरिविन धावयान पाळी करी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. आपलं चांगलं जर आपल्याला कळत नसेल तर किती पाप म्हणावं दादा. लोक म्हणतात पापात म्हणजे तरी असतं काय. अरे मोजता एवढी संपत्ती आहे पण समाधान नाही, पाप. करोडपती आहे पण लेकरं मानत नाहीत, पाप. अखंडितपणे सगळं दिलं देवाने पण तरी सुखाची झोप नाहीये, पाप. गावात सप्ताह चालू आहे तरी मंडपाकडे येत नाही, अरे अरे पाप. तुला काय वाटलं तुला बिझी आहे? अरे मूर्ख पाप आहे. तू काही बिझी वगैरे नाहीयेस, तुझं स्केड्यूल जसं आहे तसंच आहे. आणि काय झालं ना, हे कलियुग जरा विचित्र झालंय. आमच्याकडे देव मानणारा मूर्ख आहे आणि देवाला मानणारा न मानणारा शहाणा आहे. जो परमार्थ करतो तो अनएज्युकेटेड आहे आणि जो परमार्थ नाकारतो तो वेल एज्युकेटेड आहे. सुशिक्षित कोण? जे देवाचं अस्तित्व मान्य करत नाहीत. असुशिक्षित कोण? जे देवाला मानतात, प्रेमी राहायला बसतात. मूर्ख आहेत आम्ही देवाला मानणारे. अरे कुठल्या बेसिसवर? हा, टेक्नॉलॉजी, सायन्स, विज्ञान. खरं आहे तुमचं? काय वाटतं तुम्हाला? आम्ही ज्यांना मानतो ती संत मंडळी नेमकी आहेत तरी कोण? 16 वर्षाचे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये विज्ञान सांगतात. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या विश्वाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. थिंक अबाउट इट. विचार करा या गोष्टीचा. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता, अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ. चाचूचनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. टेक्नॉलॉजी तुमचं आयुष्य सहज करतं, सोपं करतं. गाडी असेल तर लवकर पोचाल, मोबाईल असेल तर लवकर निरोप पोचेल, पैसे असतील तर एसी मध्ये रूम असेल, स्पंजोबल गाडी असेल, पण त्यावर विश्वासाने आलेली झोप मात्र भगवंताच्या नामचिंतनाशिवाय मिळणार नाही. पैसा कितीही कमवा तुम्ही आणि कमवा, पैसे कमवून नम्र राहिला तर अख्खं जग म्हणतं काय माणूस आहे. पैसा आहे तरी नम्र आहे आणि पैसे न कमवता कितीही नम्र राहा. लोक म्हणतात काय करणार, गरिबी आहे, कुटुंबाच करून जमतो. समाज आहे, समाजाला तुमच्या ज्ञानाशी, तुमच्या तपश्चर्येशी, तुमच्या त्यागाशी घेणं देणं नाहीये. हे कलियुग तुम्हाला मानतं तुमच्या प्रेझेंटेशनवर. तुमचा क्रायटेरिया तुमच्या प्रेझेंटेशनवर ठरवलं. तुम्ही किती प्रेझेंटेबल राहता ना, ही मत कलियुगात लागू होत नाही. डोंट जज बुक बाय कव्हर. इट इज ऍब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. या कलियुगामध्ये पुस्तक हे तुमच्या कव्हरवरूनच ओळखलं जातं. हे कलियुग आहे दादा. इथं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. खरंय का खोटं आहे? जिथलं मॅनेजमेंट चांगलं आहे तिकडे माणूस जातोय, जिकडे मॅनेजमेंट नाहीये तिकडे लोक जात नाहीये. सांगा मला, आमच्याकडे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपाठ काही येईना पण तिथं गर्दी आहे. इथं अखंडितपणे ज्याने पारायण केली त्याच्या ज्ञानेश्वरी मुखात जातो पण त्याला कोणी खात नाहीये.
प्रचार तिकडे जास्त आहे ना, आम्ही मुख्य सगळ्याला कमी पडतो. आमचं कसं आहे, ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाला हिरोईन ब्रँडेड वापरली त्याचा भलता खप आहे. आता गेल्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबणांचीच झाली. मग दिवाळीत तुम्ही 90% लोकांनी मोती साबण वापरलं. कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं, कुठल्या शास्त्रात लिहिलं, कुठल्या ज्ञानेश्वरीच्या ओळीत आहे नाही मोती साबण लावलं तर नरकाचा शिव. माझ्यासहित आपण सगळ्यांनी मोतीच वापरला. ऍडव्हर्टाइजमेंट, प्रचार. आम्ही लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आमची सुरुवात इथून आहे. कोणीतरी एसीत बसून ठरवतोय की आम्ही कुठल्या साबणाला दिवाळीत अंघोळ करायची. दुनिया झुकती रे, झुकाने वाला चाहिए. मग हे बिझनेस माइंड मराठी माणसात का नसावं? अरे आम्ही करावा आमचा प्रचार, आम्ही करावा आमचा प्रसार. अरे गाव आमचा, तालुका आमचा, जिल्हा आमचा, माती आमची, परंपरा आमची. आमच्याकडे बुद्धिमत्तेला कमी नाही. आमच्या पूर्वजांनी आमच्या साम्राज्यासाठी स्वतःचं आयुष्य कोणाला लावलं? इथं आम्ही आमचं वैभव निर्माण करणं आमचा अधिकार आहे. अरे आम्ही तर केलंच पाहिजे. काय करू सांगा ना. MIDC मध्ये राहता तुम्ही माणसं, अरे कंपन्या लोकांच्या काम करणारे आपण आहे. कंपन्या परदेशाच्या काम कोण करतो? आपली पोरं. काय करणार? हेच करणार जे बापानं केलं तेच करणार. अरे थोडी रिस्क घ्यायला तयार व्हा. सगळं करू शकतो रे. 2 लाख पाहिजे, 1 लाख घोटाळे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे? स्वतःवर विश्वास आहे. ही शेतकऱ्याची पोरं ज्यांच्याकडे कोणी डुंकून बघत नव्हतं, विश्वास टाकला माझ्या राजानं त्या पोरांवर. जी पोरं गोपन फिरवतात ती पोरं तलवार फिरायला शिकवली. आत्मविश्वास निर्माण केला स्वतःच्या शब्दांनी. आणि ही शेतकऱ्याची पोरं हीच मुठभर मावलं घेऊन माझ्या राजानं सत्ताधीश असणाऱ्या शत्रूच्या नाकावरती चोण 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा. आणि तुम्ही तर राजधानीचे माणसं केले. तुम्ही तर राजधानीचे माणसं. राजासारखं जगलं पाहिजे की रे. किती भाग्यवान आहे. महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा तुमचा. स्वराज्याची महाराष्ट्राची राजधानी तुमचं सातारा. किती सामर्थ्यवंत माणसं तुम्ही दादा आहे. राजेशाही घराणं आहे. पण कसं नाही, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मिलो त्यांना आमची कदर नाही. मरूनही आम्हाला काही साध्य झालं नाही. ताकद ठेवा स्वतःमध्ये. 42 वर्षाचं वय आहे जगद्गुरु तुकोबांचं. स्वदेह वैकुंठवास आहे. 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे. माझ्या माऊलींना समाधी घेऊन 750 वर्ष झाले. पण आजही विश्वासाने सांगेल मी, आजही माझी आळंदीत बसलेली ज्ञानोबाराय नावाची माय अखंडितपणे आम्हाला पाहते. हा विश्वास आम्हाला आहे. आम्ही सायंटिफिकली प्रूफ करू शकतो. संजीवन समाधी म्हणजे ना मृत्यू ना जन्म. योगी कोणाला म्हणावं? योगी तो ही करीती परी कर्मे तरी न बंदी जती. जो सांगितले आगे संगती अहून बाबाची. चला जन्म मृत्यू हे बंधनच नाहीये, कर्मच नाहीये, तो योगी आहे. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल आहे. तुम्ही विचार करत नाही आहात. प्रत्येक गोष्टीला सायन्स आहे, तुम्ही विचार नाही करत आहात. इथे कमी पडतोय आपण. कष्ट करायला, विचार करायला जिद्द कमी पडतीये. पण सगळेच वाईट आहे असं नाही बघा. मला कौतुक आहे माझ्या धर्माचं, माझ्या मातीचं, माझ्या परंपरेचं. मी या कीर्तनाच्या गादीवर महाराष्ट्राची लेख म्हणून विश्वासाने सांगेल. मला विश्वास आहे माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला जपणारं मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री त्याला अर्धनग्न पोरगी जरी दिसली तरी माझ्या हिंदू धर्मातलं पोरग त्या मुलीला तिच्या मायबापापर्यंत सुरक्षित पोहोचणं हा विश्वास मला माझ्या धर्मावर आहे, माझ्या परंपरेवर आहे, माझ्या मातीवर आहे. आणि शिवरायांना मानणारी आम्ही पोरं पटकन वाया जात नाही. पुन्हा विषय आला तो संगतीचा. संगत बऱ्या बऱ्याला वेळ केल्याशिवाय राहत नाही. जेवढा अर्जुन सामर्थ्यवंत, ताकदवर आणि ज्ञानी आहे तेवढाच कर्म सुद्धा आहे. अर्जुना इतकीच ताकद कर्मामध्ये सुद्धा आहे. पण अर्जुन सांगितला जातो, कर्म नाकारला जातो.
कारण संगत आहे. भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या रथामध्ये बसवलं कर्णाला, गंगेच्या किनारी नेलं आणि सांगितलं, कान उघडू नाही, कोणाचा पोरगा आहेस तू, विचार कर कोणाशी आणि कोणाशी संगत करतोस तू. अरे आई काय म्हणतोय, जगाचा मालक सांगतोय तुला, साधा सुद्धा नाही, सूर्याचा मुलगा आहेस तू. अरे सांग मला कर्ण, सूर्याच्या पोरानं आंधळ्याच्या पोराशी मैत्री करावी का? हे ऐकायला आणि बोलायला दोन्ही चांगलं वाटतं का? एवढं बोलूनही कर्ण म्हणला, देवा कळलं, चांगलं झालं, सूर्याचा जरी पोरगा असलो तरी मैत्री महत्वाची आहे. अहो देवा काय सांगू तुम्हाला, दुर्योधनाचं मन स्वतः चालत चालतो आणि मला पालखीत बसवून येतो, इतकं विशाल हृदय या मित्राचं, त्याची संगत सोडावी तरी कशी कृष्णा? कृष्णाने सांगावं, अरे आंधळ्यासोबत राहून राहून तूही बहिरा झालास की रे, कळत नाही का तुला काय सांगतोय? अरे डोळे उघडून बघ, तुला पालखीत बसवलं जातं का तर समाजाला तुझं कर्तृत्व कळू नये. तो चालत चालतो का तर तो तुझ्यासोबत चालला तर अख्खं विश्व त्याच्याकडे बघणार आहे, तुझ्याकडे नाही हे त्याला माहीत आहे, म्हणून तुझं अस्तित्व लपवलं जातं कौतुकाच्या पालखीमध्ये. आता एक वाक्य गांभीर्यानं ऐका. ताकदवर, ज्ञानी आणि सामर्थ्यवंत असणारा कर्ण सुद्धा दुर्योधनाच्या संगतीमुळे देवाचं सुद्धा ऐकायला तयार नाहीये. करा विचार. संगतीमुळे जर कर्ण देवाचं ऐकत नाही तर तुम्ही आमचं कायच ऐकणार. संगत आहे. डेकनाच्या संघ हिरा तो भंगला आणि संगतीने साधी सुद्धा नाचतो रे. मग आम्ही विचार केला, चुकलं तरी काय, परमार्थ केला, गंध लावला, देवाला मानलं, कीर्तन भजनं ऐकली, तरी काही भेटलं असं वाटत नाही. आपली कशी अवस्था माहिती, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भांडता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झाली नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षांना आला, म्हणला 2 नारळ घेतला. महाराज एकदा लेकरू नाही, आता आलेल्या माणसाला सांगत असतो तुमचा नारळ पावत नाही. महाराज म्हणले माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकल्याशिवाय राहत नाही. शिष्याने विचारलं काय चुकलं? महाराज म्हणले 2दा बी तू एकटाच आला. ज्यांना कळलं तर खरंच शार्प म्हणजे रघुनाथ. 2दा तू एकटा झाला, तुझी बायको कुठे? शिवांना महाराज लग्न झालं नाही. हुशार आहे तुम्ही कोडोलीकर. सांगा बरं मला, किती नारळ दिल्यावर संपत्ती प्राप्त होईल? मग जिथे भाव शुद्ध नाहीये, नजर पवित्र नाहीये, असा किती परमार्थ केल्यावर देवाची प्राप्ती होईल? चुकतच की हो. पटकन मिळावा असा तास आहे, नाही जमत देवा, आम्हाला कष्ट करावं लागणारच. ज्ञानवरांची भिंत चालवली गेली, तुकोबांचा गाथा करला, वेदामुखी वेद बोलवला गेला. 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीनं जगाच्या मालकानं पाणी वाहिलं. चोखोबांसाठी बायकोचं बाळांपण करायला बहीण म्हणून गेला. हे चमत्कार नाहीये, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ. ज्याला पांडुरंगाची कृपा म्हणायचं, तिथं तेवढा त्याग म्हणून जगाच्या मालकाने ते राखलं. आपल्याकडे त्याग नाहीये, आपण स्वार्थी आहे. अशासाठी देव नाही येणार आहे आणि आला तरी आपल्याला स्वार्थामध्ये कळणार आहे का तो? देव जरी आपल्या पाठीशी उभा टाकला तरी आपण म्हणणार आहे माझ्यामुळे झालं, देवानं काय केलं? या नजरेमुळे आम्हाला असलेला देव सुद्धा जाणवत नाही. मग हे कधी कळणार आहे? सखे संत जन भेटतीला, ज्या दिवशी त्यांची संगत होईल ना, इतके उपकार आहेत ना संतांचं आपल्यावर. आज ज्ञानोबा तुकोबा नसतं ना तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आजपर्यंत झाली नसते. एवढी कृपा या संतांनी आपल्यावर केली. भाग्यवान माणसं. आपला जन्म ज्ञानोबा तुकोबा म्हणतो ना, याच्यासारखं भाग्यच दुसरं नाहीये. आपण पंढरीच्या मालकाचे दास आहेत ना. आजही प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या विटेवरच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. तर माझा पंढरीचा मालक भेदभाव मानत नाही. उच्च नीच काही नाही, भगवंत पुष्टी भाव भक्ती देखून. फार
मोठा आहे ना माझा विठ्ठलाचा मालक, फार. जमाई म्हणतो ना, तू आहेस ना देवा माझ्यासाठी. एक एक विठ्ठल, एक एक विठ्ठल, एक एक विठ्ठल, एक एक विठ्ठल. सगळ्यात मोठी माय पावली म्हणले, तू गुरुबंधू पिता तो आमची इष्ट देवता, तुझीच बा रक्षिता पदी अमोल. अरे सगळं तूच निवारतोस, गुरु माय बाप बंधू पाहिजे ते होतोस, पण आमच्यावरचे संकट निवारल्याशिवाय राहत नाही. पितामहा कृष्णाला वचन दिलं, कृष्णानं काही झालं देवा तरी शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला गेला. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा पुढच्यांनी घेतला, देवाला सहज झालं नाही. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. पितामहाने विचारलं, देवा वचन मोडलं. देव म्हणलं, स्वतःचं वचन मोडेल पण भक्ताचं रक्षण करणं विसरणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव. म्हणून तुम्हाला म्हटलं, हे माहेर आहे तुमचं. इथं टाळा वाजू वाटलं बिन्नास वाजवा, हसू वाटलं मोठ्यानं हसा, रडू वाटलं मोठ्याने रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून नाचलं असतं पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर चुकून कळलं मंडपात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेऊन म्हणून घरी गेल्या गेल्या म्हणून लई समतीन शिल्ली होती मंडपात तुझ्या अंगात. प्रिय घरी तुझी महाराजीन काढितो काय मंडप मिळून बघण्याचं बघा ना, काय कलियुग आहे. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तनात नाचते ती नालायक आहे. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कृती संसार सांभाळला ती बाई लोअर क्लास आहे आणि जी चपल्या घालून चपात्या लागते ती हाय क्लास आहे. सोसायटी खतरनाक मेंटेन केली आपण, हो की नाही? अवघड लोकांचं हरकत नाही. शेवटी हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात अशी बुद्धिमत्तेची लोक इथली की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं बसले? 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं का खोटं? तुम्हाला धरून आणलं का बळजुबी नाही आले तुम्ही? 200 दिले यायला अजून त्यांच्या आमच्यावर एवढी वाईट वेळ अजून हो की नाही? बोलत जा की मग. मी म्हटलं ना तुमचं घर आहे, तुम्ही सामर्थ्याने बोलू शकता. काही काही माणसं मुद्दाम बोलत नाही, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती हसवलं तरी हसणार नाही, टाळी वाजवणार नाही, नुसता मरायला बसणार. तू बोल मी हाय, तू बोल मी आहे, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी बसलोय, ते समज उपकार, तू बोल. मुद्दाम करतात माणसं. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोलत होती, लय ज्ञान शिकली होती, आता मंडप ऐकत होता पट्ट्याने तासला अरे कशाशी खाते दादा? अहो 7 कोटी घरं सोन्याची रावणाची, मोठं जोक विनोद नाहीये. तुळशीरामांमध्ये वर्णन आहे ना बाबा सांगतात रावणाच्या एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची आहे बर का. कोडोलीकर धोंडाचा महिना अर्धा तोळा घातला गेल्या वर्षी सासऱ्यानं, तरी आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवत होती लाडाचा जावाई गेला, सासरे आधी महिना अर्ध्या तोळ्यानं. अरे दिवाळीत नुसते कपडे घेतले तर अख्खा स्टेटस बुक केला तिने. ही पात्रता आपली 2200 किलोची एक चौकट आहे. आपण साधी माणसं तरी आपल्या घराला 5-6 चौकटी असतातच. रावणाचं घर आहे 3,500 ते 4,000 चौकटी असणार एक घर. एक
500 किलोची अशी 7 कोटी घरं फक्त सोन्याची, काश्याची, पितळाची वेगळी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, उभे राखणीला, गाढव बळी, गजानन, सटवी करी, बाळांतपण, ही सत्ता रावणाची, तिन्ना कैलास हलवला एवढा ताकदवर, शास्त्रगत उपनिषद मुखदगत एवढा ज्ञानी, सगळ्यात मोठा शिवभक्त आजपर्यंत, एवढा मोठा भक्त, नडला तो अहंकार, रामाच्या चरणावर मस्तक केलं शिवाय मोक्ष नाही, आपण सत्य वारकरी संप्रदायाचं. अरे तसल्याला भजन करायला लागलं. 2 BHK आपला राजवीचा पाया अवघड आहे ना आपलं. रावणासारखा शिवभक्त सुद्धा नाही बरं का, नाव नाही. आताच्या क्षणापर्यंत रावणासारखा मोठा शिवभक्त झाला नाच रामामध्ये वर्णन आहे. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं फक्त पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले, स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमळ शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण झाला. लंका कोणाची? भिका पाटलाची. तुम्ही माझ्या म्हणून तरी बोलत जा गे. तर बोलाय कुठं आपल्याला शिकवावं लागतं का गे? नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घर बाहेर शेतीवाडी आई बाप बहीण भाऊ सगळं मी सांभाळतो, सगळं मी एकटी सांभाळतो. मी काय काय सांभाळतो? नवरा म्हणलं सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. लय खुश होऊ नका, तुम्ही निघूनचे नाही. अरे आम्ही बोलतो ते दिसतं, पण का बोलतो हे नाही दिसत. बोलतोय खरं हो, पण वाट नाही पोटात. काय करणार, मन मोकळं होतं आमचं पटकन. आणि काय लागतं रे बायकोला दादा? अखंडितपणे तुमची लक्ष्मी अखंडित सगळा संसार सांभाळतो तुमचा. काय अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावयाने बोलावं, नंदनं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा, पण त्या नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझ्या. काही सगळी संकट एका पायावर सहन करतो, पण त्या नवऱ्या सोबत असला पाहिजे. आमच्यासाठी मी वाजवीचा, आम्ही तुमच्यासाठी वाजवायच्या ना आमच्या मनसाठी कधीतरी. बरं खरं बोलल्यावर तरी वाजवायच्या. खरंच नाही माय माय मावल्या, कुडवीच्या माय मावल्या खरंच नाही, पाठीमागच्या माय मावल्या. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग. माझं पेटल्यावर मी कसं विचारते? नाही मला हक्क विचार. तोपर्यंत एक्सपिरियन्स न सांगा. आयुष्यात कोण चांगलं पाहिजे? आयुष्यात म्हणजे संसारात कोण चांगलं पाहिजे? म्हणा मालक चांगला पाहिजे, महिला चांगला पाहिजे. परमार्थाचंही तसंच चालू आहे. ज्यावेळेस मालक शहाणा भेटतो ना परमार्थात, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहून, शहाणा तो धनी घेतो. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवास आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करतं. मालक योग्य भेटला की संसार सुखाचा होतो. मालक योग्य भेटला की परमार्थ सोपा जातो. आमचा योग्य मालक आम्हाला कळण्यासाठी आम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे, कारण आमच्यात तेवढी ताकद नाही. आम्हाला पोचवणारं कोणीतरी आहे. कोण पोचवतो? तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मज पेटवली दाखवा दिनाचा सोहळा. जो दीनदयाळाचा आहे तो दाखवा. आम्हाला कळत नाहीये काय चांगलं काय वाईट आहे, पण आमचं आहे तो दाखवा. मुलं लवकर पाठवा, आम्हाला खऱ्यापर्यंत पोचवा, कारण आम्हाला खरं कळत नाहीये. गोमती ती करा माझे भार झोपून असं. माझं चांगलं तुम्हाला कळतंय, मला जे कळतंय ते चुकीचं आहे. विनंती आहे, विनंती आहे. एवढे उपकार तुम्ही सनकाधिक संत म्हणून विता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. ही ताकद तुमच्यात. तुमच्याशिवाय आम्हाला देवापर्यंत कोणीच पोहोचवू शकणार नाही. कोर्ट म्हणजे विटेवरचा मालक आहे आणि वकील म्हणजे संत. तिथपर्यंत पोहोचवा. एकदा तिथपर्यंत गेलो ना म्हणून विनंती असते. म्हणून ज्ञानेश्वरी गाथा वाचा. ज्ञानेश्वरी कळावी एवढी पात्रता नाही आपली, तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण फक्त ज्ञानदान कळू द्या. हे लेकरू माझं माऊली ओघ दिल्याशिवाय राहत नाही. कळू द्या फक्त ज्ञानदान. विश्व माऊली येत होते. काय लागतं? विचार करतो मी कधी कधी, काय श्रीमंत असेल ते कुटुंब जेथे ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय धनवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे,
काय पवित्र असेल ते कुळ जिथे वैष्णव जन्माला आले, आणि काय धनवान असतील ते मायबाप ज्यांना वैष्णवांचा मायबाप होण्याचा अधिकार मिळाला. विचार करते मी आणि अशा कुळाला साष्टांग दंडवत घालतो मी. अशा कुळाची सेवा आमच्यासारख्याला करता यावी तरी भाग्यच. अरे पाय धुवून पाणी कवे वैष्णवांचं. फक्त वैष्णव कोरोनात माळा काढणारा नसावा, गुणाचा असावा. त्यातही फरक पडला. आणि नाही घालायची माळ तर घालू नका, पण घातल्यावर काढू नका. माझं तोंड बेकार आहे. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटेल तुम्हाला. खूप फुकट चांगली असा आहे मी तसा आहे मी असं असं बोलत बसत जाऊ नका. आपण काही संत नाहीये, चुका होतात आपल्याकडनं, संसारिक आहेत आपण. मला हेच लागतं, मला तेच लागतं, मला तेच लागतं, काही लागत नाही. सगळं ऍडजस्टमेंट करायचं आयुष्य. काही काय अधिकार आहे आपल्याला आपण समाजाकडे काहीतरी मागणं मागावं? एवढं काय अधिकार आहे जगाच्या मालकाकडे मागणं मागण्याचा? काही नाहीये. दिलंय तर खूप केलं त्याने. देव दिला देव भजना गोमटा तया झाला फाटा राधिकेचा. पण आम्ही त्यातही इतका गुंता घातला. हे साधं आयुष्य आहे रे. दिलंय त्याने त्याच्यासाठी घालवा. याचा अर्थ मंदिरात गेलंच पाहिजे भजन. अरे ठाईच बैसोनी करा, आवडी आनंद आलं राहणं. जगाच्या मालकावर श्रद्धा ठेवा रे. नका उभं कुटाने करत बसू. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुमची श्रद्धा जर प्रबळ असेल, तुमच्या सामर्थ्याने जर पवित्र अंतकरण असेल, तर तो विठ्ठलाचा मालक तुमच्या दारात येऊन तुमची चाकरी करेल. फक्त अंतकरण शुद्ध ठेवून परमार्थ करा. काही लागत नाही. योग यागविधी येणे नो सिद्धी, वायाची उपाधी दम धरण. फार योग याग केले आणि नजर पवित्र नाही. काय करायचं तुझ्या योग यागाला? कोण आहे आपण? वाईट वाटतं रे मला. बाया वाचवणारी माणसं आम्ही बाया नाचवायला लागलो, अजून किती खालच्या पातळीपर्यंत जाणार आहोत? कोण आपण? शाहिस्तानाच्या लाल महालाच्या आल्यात शाहिस्तानाच्या बहिणीची मुलगी भीतीने कधीतरी लपली. शाहिस्तानाची बायको पळत पळत आली. जहा म्हणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठाली. शाहिस्ता काय शत्रू आहे, पण बायकोला सांगतो बेगम जवान को लगाने शिवा के मावले हो वो बेटी की तरफ गंदी नजर से देखे. ये मुमकिन नहीं, ऐसी उसकी परवरिश नहीं कि औरत साथ को गंदी नजर से देखे. तो बायकोला म्हटलं क्या लगता है आपको जहा म्हणा हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. हमने गंदी नजर से देखा उनकी औरत उनकी धरती दोनों को बेइज्जत किया, तो वो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन जबान देता हूँ बेगम, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, इस धरती पर वो एक ऐसा बनना है. धर्म जात नहीं देखता, औरत किसी की भी हो, हर औरत सबको देवी की तरह पूजने वाला शिवा है. वो आदमी नहीं भगवान. अरे शत्रू नाही, विश्वास नका असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आम्ही. आमच्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य, तेच पावित्र्य पाहिजे. आम्ही नालायकासारखे अशा वेळेस मिळवतो. तुझ्यासाठी तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले. अरे किती वाया जावं असं. पण सगळ्याच एक असं म्हणजे 100मधला एक वाईट आहे, 99 चांगले आहेत. आजही आमच्या हिंदू धर्मातली तरुण पोरं आपलं तरुणपण पणाला लावून वारकरी शिक्षण घेऊन धर्माचा प्रचार करतात. तो आमचा महाराष्ट्र. आजही आमची पोरं मायबापाच्या स्वप्नासाठी देह पणाला लावतात, धर्मासाठी जीव घाण टाकतात. आणि तेच एखादा वाईट आहे. एखादा चौकात बसतो आणि बघतो, हे कुणाली बघ, ती कुणाली बघ, माझी बघ, तुझी बघ, हे बघ, हे बघ, ही आली तुझी, ही वाली माझी, हिचा गाल असा, हिचा कांदा असा, हिचा बांधा असा, हिची कमजोर अशी. काय म्हणजे विचार काय करताय? अरे जगाचा बाप आहे धर्म, देवळात कुणी आज कारण असणार. हे विश्व निर्माण कोणी केलं? उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. इन होल वर्ल्ड, अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण फक्त नजर आहे. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली, बाप जगाचा पण देवळात ठेवला नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 33 कोटी देवांचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. नजर फिरली, वासना निर्माण झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत आळ्या पडल्या, एज झाली.
सगळ्यात देखणा चंद्र, 27 बायका त्याला, स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली, 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. देव होते ते माणसं आहेत आपण. तसं मुलीला सांगता ना तसं मुलांनाही सांगा. तसं मुलीला म्हणता ना 7च्या पुढे घराच्या बाहेर जायचं नाही, योग्य कपडे घालायचे, नीट वागायचं. मग पोरांना का सांगत नाही? पोरालाही सांगायचं 8च्या आत घरात यायचं. प्रत्येक आई बहिणीकडे चांगल्या नजरेनं बघायचं. आणि आपलं रे फक्त पुढच्या पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. फक्त पुढच्याच लेकरांना कसं काय नावं ठेवता तुम्ही? खुशाल म्हातारी माणसं म्हणतात पुर्राय गेली, पुर्राय गेली, पुर्राय गेली. फक्त पोरच कशी वाया गेली मला डाऊटच येतो कधी कधी. पोरच कशी वाया गेली? सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहिती? जेव्हा आपलाच बाप 4 माणसात आपल्याच पोराला म्हणतो आमचं पोरग लायकीचं नाही, तर बस काय वाटत असेल त्या पोराला विचार करा. अरे विश्वासानं सांगा 4 माणसात विश्वास आहे मला माझ्या रक्तावर, माझं पोरग मला कधीच कलंकित करणार नाही, त्या पोराची हिंमत होणार नाही वाईट वागायची. तुम्ही स्वतःवर सांगता 4 माणसाला येड आहे आमचं, नालायक आहे आमचं. अरे तुमचं आहे, तुम्ही हाताने इज्जत घालवताय त्याची. आपल्या घरातल्या लोकांना सांगायचं नसतं बाबा तुमचं सासूच जमत नाही, तुमचं सुराचं जमत नाही. अगं जिंजा धरू धरू हान मारा करा, पण बेडरूम मध्ये करा. हॉल मध्ये आलं की मिठी मारूनच यायचं. शेजारनी पैसे आलं की मिठी मारूनच चालायचं. तुला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतं माय जळू दे. अगं गैरफायदा घेतात लोक आपल्या परिस्थितीचा. तुम्ही तुमच्या सुनाचं कारण शेजारणीला सांगितलं, शेजारी लगेच म्हणते खरंय माय मी बी बघितलं माय, काय तुझी सून आहे लगा लगा आणि मला बघा असली सून मला असती मी पिटवली असती. आणि तीच तुमची सून तुझ्याकडे गेली ना तीच येडी बाई म्हणते खरंय माय काय तुझी सासू आहे, अगं केलं असं ती केलं असं कुठं एवढा त्रास द्यायचा असतो का? तुझ्यासारखी सासू मला भेटली असती दिवसातनं 4दा हल्ली असती. दोन्हीकडनं बोलणारी तीच कि तुमच्या सिचुएशन का गैरफायदा लेते. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. सांगता यांना काय पात्रता? अरे समाज आहे इथं गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी केली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यांनी बरी केली. अरे मग काय ब्रह्मचर्य राहू का? तू बायको करू देणार रे, काय करू देणार रे? स्वानुभव पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं काही कळा नव्हती त्याला, नुसतं उभं राहिलं गेलं. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत काही नाही येडीला, पण नाचू नाचू जिरी होती. अरे करू काय? जिथे कर्म सत्य आहे ना तिथे लोकांना घाबरायचं नाही, कारण पंढरीचा मालक आपल्या कर्माचं फळ आपल्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. फक्त कर्म सत्य ठेवा. देवा सांगू सुख दुःख चांगलं वाटताना मला त्रास होणार आहे, संकट येणार आहे, वादळ अंगावर झेलावी लागणार आहे, पण जोपर्यंत माझ्यावर आणि माझ्या पंढरीच्या मालकावर विश्वास आहे तोपर्यंत मी खचणार नाही. आणि जोपर्यंत मी खचत नाही तोपर्यंत समजून घ्यायचं जगाचा मालक हात धरून उभा माझा. कारण एवढी ताकद माझ्या एकटीत येणार नाही रे, हे तुझ्यामुळेच आहे विठ्ठला. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचनाची. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता भिनी वेगळाची. मी नाही बोलत तो बोलवून घेतोय. मेरा की कृपा लोकांनी विचार केला काहीच नव्हतं तुमच्याकडे, आज बंगला गाड्याशिवाय राहत नाही, माणसं विचारत नव्हती तुम्हाला
पुढे फिरतात झालं तरी कसं पतवार की विनाही मेरी नाव चल रही है हैरान है जमाना मंजिल मिल रही है करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है मेरा हाथ की कृपा से काम हो रहा है हीच करत नाही तू करवून घेतोस हे कधी कळलं सखे संत जन भेटतील जेव्हा आळंदी देहूची वारी केली तेव्हा कळलं आपलं नाहीच रे उकच चाललं होतं माझं रे नाहीच लंका सुद्धा रावणाची नाही दवा लंका महादेवाची लंका कोणाची लंकेचं स्थापत्य महादेवाचं लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण जातीने रावण ब्राह्मण आहे येऊ द्या त्याला त्याची हाजरी लागणं गरजेचं होतं काही काही लोक म्हणतात ना म्हणजे आता ज्यांना सत्ता वगैरे आवडत नाही त्यांना जर कीर्तन झाल्यावर विचारलं ना होती का ना गर्दी कुत्र नव्हतं त्यांनी म्हणाला ना कुत्र नव्हतं ते येऊन गेलं पुन्हा तोंड नको राहिलं कोणाला काही नव्हतं म्हणाल एक टू झेड सगळं झालं पाहिजे असं आहे त्याला या विषयात ताकद आहे सामर्थ्य त्याचाही भाग्य त्याच्या मंडपात आलाय वाक्य लागतं ना काय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली उगाच देव आवडत नाही आहे की नाही आमचं म्हातारा मारुतीच्या मंदिरात बसून पती खेळतो उद्या मारुतीला राणी दाखवतो आणि पुन्हा म्हणतो पोर राया गेली तू ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो तू गुणाचा फक्त पोरच राया गेली आता म्हातारा बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी आहेत ह्यांना काय लाज आहेत आमच्या जमान्यात नव्हतं बाय असं आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय किती कष्ट केलं माय किती झळ होती बाय आम्हाला ह्यांना काय झळ माय सगळं आयतं भेटलं माय तरी बी किती माज आहे माय होय ग माय तुम्ही केलं हे मान्यच आहे आम्हाला आम्ही ऍक्सेप्टच करतोय की तुमच्या इतकं आम्हाला जमणारच नाहीये तुम्ही जेवढं सहन केलं जेवढं कष्ट केलं ते आमच्या पिढीला जमणारच नाहीये साष्टांग दंडवत आहे तुमच्या कष्टाला पण तुम्हीच मला सांगा जी म्हातारी आता मिसरीच होती तिच्या मिसरीच्या वासांना गोट्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं इतका भागर वाचते मिसरीचा ना तिला काय म्हणून सांगा होती ना आई लेख म्हणून सांगतो ना लेकराला पुस्तक वाच म्हटलं लेकरू पुस्तक वाचत नसतं तुम्ही लेकरू पुस्तक घेऊन बसा तुमचं लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं हे संस्कार असतात लेकर अनुकरण करतात घरात परमार्थ ना आज मी कीर्तन करतो त्याला 18 वर्ष झाली माझं वय 23च आहे पण मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी पहिलं केलं त्यातही काही नवल नाही माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या पंजाबी माळकरीच होता अखंडितपणे माझ्या पिढीने परमार्थ केला त्यांच्या नामचिंतनाचं फळ माझ्या पिढीला मिळालं ही ताकद परमार्थ आज मी 100 वेळा राम म्हटलं आणि मी आज मेले ना जी माझ्या पुढची पिढी आहे त्याची मोजमापणी 1 पासून चालू होत नाही 101 पासून चालू होते म्हणून काय जे सुख आहे ना नामात सगळं तारकर होतं सगळं जुनं भजन बघा लेकरांची सेवा केली सत्य लेकरांची सेवा
कोणासाठी आलास आमचा मायबाप जुनं भजन सगळं तू केलंस विठ्ठला
आयुष्यात एवढंच पाहिजे. काय पाहिजे असं सर्व सुख आले सर्व अलंकार आनंद निर्भर दिलं तसं कधी झालं सुद्धा नाम घोष किंवा तुझं नाव मुखात आलं कधी आलं हरिप्राप्तीशी उपाय भरावे संतांचे ते आनंद याला म्हणायचं. साधनिक सुख पाहिजे असेल तर पैसा गरजेचा आहे. आत्मिक सुख पाहिजे असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. खरं सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे का? सांगत जागा जरा लेकर लेख कुळ पवित्र रे आपलं. नका रे दादा नका पाया पडत तुमच्या हे सामर्थ्यवंत. आपण मोबाईल वाईट नाही आहे रे. ज्या मोबाईल मध्ये चुकीचं दिसतं त्या मोबाईल मध्ये ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ सगळं डाउनलोड होतं. सुविधा आहेत चांगल्या आहे. तुम्हाला नाही ग्रंथ घेऊन फिरायची गरज. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायची मोबाईल मध्ये डाउनलोड करा ना. तुम्ही वाचू शकता ऐकू शकता आणि तुम्ही जे कराल ना ते तुम्हाला तेच दाखवतं. बायकांचा मोबाईल घ्या सगळे कुकिंगचे व्हिडिओ शिलाई मशीन असले सगळे व्हिडिओ असणार साड्यांचे मेकअपचे. माणसांचं घ्या शेअर मार्केट व्यापार अशा सगळे रील्स येणार राजकारण. का मोबाईल तुम्हाला तेच दाखवतो ज्यात तुम्ही इंटरेस्टेड आहात. त्याला पुढच्या एका मिनिटात कळतं की तुम्ही कशामध्ये इंटरेस्टेड आहात. आयुष्याचंही तसंच. एकदा ज्या मार्गावर गेलात आयुष्यभर त्याच मार्गावर जाता तुम्ही. एकदा बदला खूप ताकद आहे रे याच्यामध्ये. तुकोबाला म्हटले कळतं रे देवा 20 वर्ष कळलं नाही. वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ चालू केला. तिथून पुढे 20 वर्षाचा परमार्थ 42 वर्षाचा. गरीब नव्हते ना तुकोबारा गरीब नव्हते. 65 लाखाची सावकारकी होती. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती. किती बैलगाड्या? 25. एका कागदावर 100 ते 200 तरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडे. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 2 भाऊ बाकी आहेत अजून. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराव हा वारकरी सांगतात. या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. त्याग केला रे म्हणून देव मिळाला. देवानं तरी काय कमी केलं? तुकोबांना 2 बायका रखमा आणि जिजा. पहिली रखमा द्वितीय जिजा. माय मावले आपलं तुम्ही लय ताकद आहे ग. लय गोडे ग माय तुम्ही लय गोडे. आई शपथ कडोलीच्या बाया तुम्ही तर लय गोडे ग. आई शपथ लय गोडे. तुमचं तोड सोडलं ना लय गोडे ग तुम्ही. विनोदाचा भाग सोडा पण ताकद आहे आपला. यांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण बायांनी नाती जरी सामर्थ्याने सांभाळली तरी देव आपल्या दारात येऊन इतकी ताकद ना आपल्या. तीच तुकोबाची द्वितीय बायको जिजा आवली म्हणतो जिला आपण. लोक म्हणतात फटकळे पण त्या बायको सारखी बायको नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायची तर तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी नाही खायची आवली. तक्रार करायची पण नवऱ्याकडे नाही जगाच्या मालकाकडे. विठ्ठलाला म्हणायची सगळं काही लपवता येतं पण गरिबी झाडता येत नाही. सगळ्याचं सोन घेता येतं पण पैशाचं घेता येत नाही. समाज तुकोबारायांच्या नामचिंतनाकडे त्यांच्या उदार अंतःकरणाकडे बघत नाही पण त्यांच्या फाटल्या गोत्राकडे बघितल्याशिवाय राहत नाही. अरे ज्यांना ज्ञान नाही ती कौतुकाच्या पालखीत बसून येतात. अधिकारी असणारा माझा नवरा एवढा मोठा मनाचा पण समाजाचे वाईट बोलणे कचोपदरी करतो. वाईट वाटतो रे विठ्ठला. एवढा ज्ञानी असणारा माझा नवरा
केलं की रे देवा माझ्या कुटुंब आणि समाजासाठी, पण काय खात्री दिलंस रे माझ्या नवऱ्याच्या? विचारलं लोकांनी मला काय श्रीमंती तुझ्या नवऱ्याची, तर काय तोंड घेऊन सांगू जगाला? काय माझ्या नवऱ्याकडे? तू प्रेमाचं विना त्याला कोण लावला, तू प्रेमाचं विना त्याला कोण लावला, माहीवर झरा कन्नडीच्या, कन्नडीच्या माहीवर झरा कन्नडीच्या. बायको म्हणून वाईट वाटते रे, काय पत्नी होती बघा.